चला तर मंडळी, आज मी करणार आहे रसरशीत अशी भरलेल्या वांग्याची भाजी. तर मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, इकडे मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि वरून थोडंसं खोबरं या शेंगदाण्यावरतीच टाकलेलं आहे मी. आणि यालाही थोडंसं हलका रंग येईपर्यंत भाजायचं आहे. खोबरं अगदी मंद आचेवर आपण परतून घेणार आहोत, कारण शेंगदाणे पण आधीच आपले गरम झालेले आहेत आणि कढईही गरम आहे. त्यामुळे आता ह्या दोन्हीचं वाटण आपण करून घेऊयात. त्याआधी बघा, इकडे वांगे मी मधून 4 भाग करून अर्धे अर्धे देठ काढून वांग्याचे चिरून घेतलेले आहेत. आता याला मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे, जेणेकरून ते वांगे काळी पडणार नाहीत. आता या मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे, खोबरं आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आता हे वाटण एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, थोडीशी चवीपुरतं मीठ. आणि बघा, आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी. आणि मिक्सरला शेंगदाणे थोडे कोमट असतानाच लावल्यामुळे ना शेंगदाण्याला तेल सुटलेलं आहे. त्यामुळे दुसरं वरतून तेल किंवा पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही वाटणमध्ये. आता एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला मी भरून घेत आहे. भाजी करताना वांगी आपण किती वेळा जरी परतून घेतली किंवा हलवून घेतली तर मसाला यामधून बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने आपण हा मसाला भरून घेत आहोत. बघू शकता तुम्ही, माझ्या हाताला पण तेल लागलेलं आहे शेंगदाण्याचं. याच्यामध्ये मी अजिबात पाणी किंवा वरून तेल नाही घातलेलं. तर कोथिंबीर घातल्यामुळे शेंगदाणे ओलसर झाले आणि मिक्सरच्या जारमध्ये वाटताना त्याला तेल सुटलेलं आहे. तर आता मी फोडणीची तयारी करते. इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण वांगी सोडणार आहोत. तर बघू शकता, आता इकडे छान असं जिरे आणि मोहरी तडतडली आहे. वरून थोडासा कढीपत्ता मी टाकत आहे. कढीपत्ता पण छान असा तडतडला आणि मी ना एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे. माझ्या मोबाईलचं ट्रायपॉड होता छोटा, तो तुटलेला आहे. त्यामुळे एका हातामध्ये मोबाईल आणि एका हाताने फोडणीचं काम चालू आहे. त्यामुळे थोडंसं स्क्रीन हलतो आहे, तर तिकडे लक्ष नका देऊ तुम्ही. तर बघा, या वांग्याला असे डाग येईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. वांग्यांना छान डाग पडले की वांगं शिजायला वेळ नाही लागत आणि टेस्टही छान येते. आता यामध्येच मी एका साईडला घरगुती मसाला म्हणजेच लाल तिखट आपलं घरगुती टाकलेलं आहे. आणि यालाही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून भाजीला आपला कलरही छान येतो. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता जो मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे, जो वांग्यांसाठी बनवलेला, तोही यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. आणि वरून थोडंसं अगदी नॉर्मल पाणी अर्धा ग्लास यामध्ये टाकलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून टाकलेली आहे. आणि याला 1 ते 2 मिनटं असं परतून घेतलं. वांगी शिजायला आपली वेळ लागणार नाही, कारण वांगी कोवळी आहेत आणि आपण आधी तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. त्यामुळे वांग्याची भाजी ही लगेच झटपट अशी तयार होते. वांग्याची भाजीची रेसिपी मी संध्याकाळी शूट करत होते आणि मला वेळेचं भान राहिलं नाही. मी चपात्या वगैरे आधी करून घेतल्या नव्हत्या आणि शिवचे डॅडी आले, त्यांना भूक पण लागली होती, म्हणून मी दुसऱ्यांदा वांगी हलवताना किंवा परतून घेताना मध्ये शूट नाही घेतलं. तर आता डायरेक्ट शिवच्या डॅडींना जेवण वाढताना मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, आपली किती छान अशी मस्त अशी रसरशीत भाजी तयार झालेली आहे वांग्याची. आणि मसालासुद्धा तुम्ही बघू शकता, वांग्यातून अजिबात बाहेर आलेला नाही. पुढच्या एका रेसिपीमध्ये मी प्रॉपर अशी वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल. आता थोडंसं समजून घ्या. आणि शूट केला होता व्हिडिओ, तर म्हणलं व्हिडिओ अपलोड करूया यूट्यूबवरती, तुम्ही पण मला समजून घ्याल. तर बघा, आतून पूर्ण मसाला भरलेला वांगा आहे, अजिबात मसाला बाहेर आले नाही. तर व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.